माझ्या रेसिपी व ब्लॉग्स आवडल्यास आमच्या प्रियांश प्राजू चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। आज आपण करतोय मँगो केक। त्याच्यासाठी हवा 2 वाटी रवा। 2 वाटी रवा घेतलाय आपण। हा आंबा गोड असल्यामुळे आपण ह्याच्यामध्ये पाऊण वाटी साखर घालतोय। या रव्यामध्येच आपण घालून ते आपण वाटून घेऊया आणि आपण त्याच्यामध्ये 3 वेलची टाकूया, ती सोलून टाकूया आपण। आता हे आपण मिक्सर मध्ये एकत्र वाटून घेतलेलं आहे, साखर आणि रवा, आणि त्याच्यामध्ये थोडीशी वेलची टाकूया। आता हे आपण चाळून घेऊया। केक आपला फुलण्यासाठी मी हे आता चाळून घेतलेलं आहे, साखर, रवा आणि वेलची। आता आपण ह्या मिक्सर मध्ये जेवढा रवा आहे तेवढा आपण ही आंब्याची प्युरी घेतोय। तर 2 वाटी रवा आहे, तर आपण आता हे 2 वाटी प्युरी टाकतोय त्याच्यामध्ये मिक्सर मध्ये वाटायला। आता आपण ह्याच वाटीमध्ये मोजून 2:1 असं प्रमाण घेऊया, म्हणजे आपण 1 वाटी दूध त्याच्यात घेऊया। आपण दूध ह्याच्यामध्ये घालूया आणि चांगले याची पेस्ट करूया। आता ह्याच्या मिश्रणात आपण हे जे वाटलेली प्युरी आहे आंब्याची ती टाकून घेऊया। आता हे आपण दोन्ही मिक्स केलंय आणि हे आता आपण जवळजवळ 40 मिनिटं ते 1 तास आपण ते ठेवून देऊया, म्हणजे रवा आहे तो चांगला फुगेल। आता मी हे थोडेसे ड्रायफ्रुट्स कापून घेतलेत। त्याच्यामध्ये मी हे घेतलंय अक्रोड, हे आहे काजू, हे बदाम, पिस्ता, आणि हे आहेत काळ्या मनुका, ज्या अवेलेबल आहेत घरात त्या मी घेतलेल्या आहेत। आणि त्याच्यात मी थोडंसं मनुकांना थोडंसं मी हे लावून घेते, थोडासा मैदा घालून घेते, म्हणजे हे खाली जाऊन बसू नये त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडासा मैदा घालून घेते। आता तुम्ही बघताय हे बॅटर ठेवून 1 तास झाला आणि हा रवा आता चांगला फुललेला आहे। आता आपण ह्याच्यात 3 चमचे तेल टाकूया, 3 टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये तेल टाकूया। आता आपण ह्याच्यात थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकलेत, ते पण त्याच्याबरोबर मिक्स करून घेऊया आणि थोडेसे आपण बाजूला ठेवून दिलेत नंतर वरण घालण्यासाठी। आता हे आपण मिक्स करून घेऊया। आता आपण तेल लावून ह्या साच्याला तेल लावून मैदा टाकून चांगलं डस्ट हे करून घेतलंय आणि हा बॅटर आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जो टीस्पून असतो छोटा, तो सपाट भरून बेकिंग पावडर घेतलेली आहे। बेकिंग सोडा नाही घालायचं आहे, बेकिंग पावडर घालायची आपल्याला 1 टीस्पून, आणि त्यात आपण चांगलं मिक्स करून घेऊया। एकसारखं आपण फिरवून घेऊया एकाच दिशेने। मिश्रण चांगलं फुललंय, आता आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया। आता आपण चांगला टॅप करून घेऊया, म्हणजे त्याचे जे एअर बबल्स असतील ते निघून जातील। त्याच्यानंतर आपण त्याच्यावरनं हे आपण आता ठेवलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते गार्निशिंगसाठी घालूया, ते छान दिसतील। आता हे ड्रायफ्रुट तर थोडंसं आपण त्याला हे करूया, म्हणजे ते चांगले त्याला चिकटून राहतील। आता माझ्याकडे कढई आहे, ह्याच्यातच मी केक वगैरे बेक करते, आणि हे आता मी मीठ टाकून मी जाळी ठेवली आणि आता त्याच्यावरती मी हा केक ठेवते आणि तो आता आपण बंद करून घेऊया। आणि आपण आता हे 40 ते 45 मिनिटांनी नंतर आपण एकदम लो गॅसवर ठेवलेला आहे आणि आपण 40 ते 45 चेक करून बघणार आहे की कसं झालंय ते। 40 मिनिटांनी आता आपण बघतोय, पण थोडासा मधनं तो थोडासा कच्चा आहे, म्हणून आपण थोडा वेळ अजून 5-10 मिनिटं ठेवून देऊया। अशा प्रकारे तयार आहे आपला आंब्याचा रवा केक।